अजित पवार निवडणूक लढणार किंवा नाही हे मला माहीत नाही. त्यांच्या फ्युचर प्लॅनिंग संदर्भात मला सांगता येणार नाही. मला माझ्या पक्षासंदर्भात विचारा ते मी सांगू शकतो. 2 महिन्यांवर असणाऱ्या विधानसभा निवडणुकांची अजित पवारांनी चांगली तयारी केली आहे. मात्र त्यांनी निवडणूक लढणार नाही असे स्टेटमेंट का केले हे मला सांगता येणार नाही. लोकांशी ते संवाद साधत आहेत. लोकसभेच्या माध्यमातून त्यांनी काही गणित केली असतील ते मला माहीत नाही. बॉर्डरलेस वर्क फाउंडेशन हा एक खूप चांगला ट्रस्ट आहे. प्रामुख्याने गावोगावी ॲम्ब्युलन्स देणे, फिरते हॉस्पिटल देणे हा त्यांचा उपक्रम आहे. आता ते येथे उपलब्ध असलेली ॲम्ब्युलन्स 25 गावात जाणार आहे. या रुग्णवाहिकेसाठी HDFCचा CSR फंड मिळाला आहे. बच्चू कडूंचे वैशिष्ट्य म्हणजे मूळ निष्ठा न सोडता जी नाराजी आहे ती मोकळेपणाने दूर करतात. बोटचेपेपणा हा त्यांचा स्वभाव नाही. जे आहे ते मांडतात. त्यामुळेच ते माहितीतून बाहेर पडले किंवा शरद पवारांना भेटले असं झालं मला वाटत नाही. बच्चू कडू अजित पवारांपेक्षा जास्त स्वयंभू आहेत. त्यामुळे तेच जे काय आहे ते ठरवतील. एखाद्या भागात गेल्यावर त्या ठिकाणी एखाद्याच्या घरी चहा प्यायला किंवा जेवायला जायचं ही आपली संस्कृती आहे. मेळघाट दौऱ्यावर असताना बच्चू कडूंच्या निवासस्थानी मीच नाही तर सगळेच आमदार जेवायला आलेले आहेत. बच्चू कडू हे ज्या उंचीचे नेते आहेत त्यावरून ते कोणाशी चर्चा करणार हे ठरलेलं आहे. बच्चू कडू माहितीत राहणार किंवा नाही याबद्दल मला विश्वास वाटतो असे म्हटल्यापेक्षा मला शंका नाही. पवार बारामतीतून निवडणूक लढणार, त्याच्यामुळे त्याच्या तोडीला तोड म्हणून जय पवार असं राहतील असं काही plan मध्ये आहोत. बारामती खूप लांब आहे. तुम्ही बच्चू भाऊंकडे जेवायला आलेला आहात बसण्या भोजनाला. बच्चू भाऊ गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाराज आहे. काय यावर चर्चा होईल? हे बच्चू भाऊंचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते मूळ निष्ठा न सोडता जी नाराजी आहे ती मोकळेपणाने मान्य करतात. बोटचेपेपणा हा त्यांचा स्वभाव नाही. त्यामुळे जे आहे ते आहे म्हणतात. म्हणजे मग त्यांनी महायुतीतून ते बाहेर पडले, ते शरद पवारांना जाऊन मिळाले असं झालं असं मला वाटत नाही. पण पुन्हा एकदा अजित पवारांसारखंच बच्चू भाऊ तर अजित पवारांपेक्षा जास्त स्वयंभू आहेत. त्यामुळे ते ठरवतील त्यांना काय ठरवतील. मी आपली ही जी आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे किंवा आपण त्या भागात गेलो तर एखाद्याच्या घरी चहाला जायचं, जेवायला जायचं. तेव्हा मेळघाट ठरल्या जेव्हा भौगोलिकदृष्ट्या मला लक्षात आलं की मेळघाटच्या वाटेवर बच्चू भाऊंचं घर आहे, बरोबर बच्चू भाऊ 15 ऑगस्टला सगळ्यांना जेवायला बोलवा. आणि मीच नाही तर जिल्ह्यातले जवळजवळ सगळे आमदार जेवायला आलेले. काही राजकीय चर्चा होईल काय नाही काय आमदारसंदर्भात? बच्चू भाऊ हे अशा उंचीचे नेते आहेत, ते कोणाशी चर्चा करणार ते ठरलं आहे. बच्चू कडू महायुतीतच राहतील असा विश्वास वाटतोय? म्हणजे मला शंका वाटत नाही. म्हणजे विश्वास वाटतो की नाही म्हणण्यापेक्षा तर एक शेवटला प्रश्न, कॅबिनेटमध्ये फाईलवरून सध्या वाद सुरू आहे. काही नाही. तुम्हाला काय झालंय, दिवसभर काहीतरी चालवायचं असतं. सकाळी एक भोंगा जो तुम्हाला देतो मटेरियल ते पुरतं घ्या आणि काय पाहिजे. हा नाही अगदी महत्वाचं. अजितदादांनी आता एक स्टेटमेंट दिले आहे की बारामतीमधून जय पवारला उमेदवारी द्यायची की नाही हे पार्लमेंट बोर्ड ठरवेल. परंतु मी 7-8 वेळा निवडणूक लढलो, त्याच्यामुळे आता मला निवडणूक लढण्यात रस नाही आहे. याचा अर्थ आता नेमकं काय समजायचं? आता बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून मला कळतात, तसं आत्ताच कळलं. इतकं काही रेग्युलर मी बातम्या पाहत नाही. एक आणि दुसरं म्हणजे अजित पवारांचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे हे काय मला माहीत नाही. माझ्या पार्टीतल्या कोणाबद्दल विचारा, मी तुम्हाला सांगू शकेन. अजितदादासारख्या नेत्यांनी असं निर्णय करणं ऐन निवडणुकीच्या काळात नेमकं काय? मला म्हटलं माहीत नाही त्यांच्या डोक्यात काय आहे, त्यांची योजना काय आहे. 2 महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची खूप तयारी ते करतायत. त्यांच्या यात्रा सुरू आहेत, गावावर ते लोकांशी संवाद साधत आहेत. लोकसभेच्या अनुभवातून काही गणितं त्यांनी केली असली तर ते मला माहीत नाही. शरद पवार तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या, देशातल्या, जगातल्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. आज झेंडावंदनाच्या निमित्ताने पालकमंत्री या नात्याने अमरावतीला आलो असताना बरेच दिवस हे चाललं होतं की मला मेळघाटमध्ये जाऊन गेल्या काही दिवसामध्ये जिल्हा नियोजन आणि सरकार म्हणून खूप गोष्टी तिथलं कुपोषण संपवण्यासाठी चाललेल्या आहेत. निसर्ग प्रचंड आहेत, त्यामुळे टुरिझम वाढला तर तिथल्या स्थानिक माणसांचं उत्पन्न वाढेल म्हणून चाललेल्या आहेत. त्या बघायला यावं म्हणून मी आलो आहे. आज झेंडावंदनाच्या निमित्ताने केलेल्या भाषणामध्ये मी काही आकडेवारी मांडली आहे. त्यात जवळजवळ 4 लाख समथिंग, 4 लाख जवळजवळ 53,000 इतक्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणमध्ये नोंदणी केली आहे. व्हेरिफिकेशन जवळजवळ 3 लाखाचं झालं आहे.
मी आपल्या माध्यमातून सगळ्या महिलांना आश्वस्त करतो की व्हेरिफिकेशनमध्ये आपलं नाव आत्ता नसेल तर जेव्हा केव्हा असेल त्यावेळेला पहिल्या दिवसापासून म्हणजे 1 जुलै हा त्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे. 1 जुलै ते 1 ऑगस्ट 1 सप्टेंबर. आता 1 सप्टेंबरपर्यंतचे 2 महिन्याचे पैसे सगळ्यांच्या अकाउंटला यायला सुरुवात पण झाली. 17 तारखेला याचं स्टेट म्हणून लॉन्चिंग पुण्यामध्ये आहे. पण आता मला पैसे नाही आले याचा अर्थ मी या योजनेतून बाद झाले असं नाही. जेव्हा केव्हा तुमचं व्हेरिफिकेशन पूर्ण होईल त्यावेळेला 1 जुलैपासूनचे पैसे मिळणार. समजा एक कल्पना करू की तुमचं ऑक्टोबर महिन्यामध्ये व्हेरिफिकेशन झालं किंवा तुमचं बँकेतलं अकाउंट आधारशी कनेक्ट व्हायचं आहे, आधारशी मॅच व्हायचं आहे, त्यात तुमचा ऑक्टोबर उजाडला, पैसे मिळताना 1 जुलैपासून मिळणार. त्यामुळे कोणी घाई करण्याचं कारण नाही, काळजी करण्याचं कारण नाही. जवळजवळ 1.25 कोटी महिलांना मात्र 17 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांनी पुणे जिल्ह्याचं, कारण अशी सूचना आली की बा आत्तापासून सुरू करा 13-14 पासून. का तर इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे ट्रान्सफर होताना 2 दिवस तर लागतील ह्या सगळ्या ऑनलाईन जाण्याला. आणि मुख्यमंत्री महोदयांचा हा संकल्प आहे की रक्षाबंधनाला पैसे मिळाले पाहिजे. त्यामुळे पुणे जिल्ह्याचं बटन ते 17ला दाबतील, पण बाकीच्या सगळ्या ठिकाणी हळूहळू पैसे अकाउंटला यायला सुरुवात झाली. पुन्हा एकदा अधोरेखित करेन की ज्यांचं आधार हे त्यांच्या बँक अकाउंटला लिंक झालं नाही तर आता पैसे ट्रान्सफर झाले नाहीत म्हणून घाबरण्याचं कारण नाही. आपण ती प्रोसिजर पूर्ण करावी. फ्रॉम द 1 जुलै 1 जुलैपासून आपल्याला पैसे मिळतील. एक मोठी ॲम्बिशियस योजना आहे. बाकी तर बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती. 82 पासून विदर्भामध्ये विद्यार्थी परिषदेचा त्यावेळेला मी 3 राज्यांचा संघटनमध्ये होतो, महाराष्ट्र, विदर्भ, गुजरात, गोवा. तेव्हापासून येत असताना मेळघाट, तिथलं कुपोषण, तिथलं बालमृत्यूचं प्रमाण, तिथलं बाळंतपणाच्या वेळेचं महिलांचं मृत्यूचं प्रमाण, याच्यामुळे खूप आम्ही सगळे व्यतीत व्हायचं. गेल्या काही वर्षामध्ये कुठल्या गव्हर्नमेंटने झालं वगैरे श्रेयवादाचा विषय न घेता पण खूप सरकारने लक्ष केंद्रित केलं, सामाजिक संघटनांनी खूप लक्ष केंद्रित केलं. त्यातून परिस्थिती सुधारते. परिस्थिती पूर्ण सुधारली असा मी दावा बिलकुल करणार नाही. त्यातला मेजर भाग कुपोषण हा जसा आहे की त्यांना बरं खाणं मिळालं पाहिजे, तसं वेळीत उपचार तर साधारणतः छोट्या गावातला म्हणून अंगावर काढतो आणि तो दवाखान्यात जायला टाळतो. दवाखाने लांब असतात. त्याच्या दारात जर गाडी गेली तर तो उठून त्या दवाखान्यात येतो, मग त्याची टेस्ट होते, वेळेत कळतं की डेंग्यू झाला आहे का आणखीन काय झालं आहे, मग औषधं सुरू होतात. निदान लवकर होणं हेच आजार बरा होण्याचं मोठं माध्यम आहे. ते निदान त्यांनी मी त्याच्याशी जवळून जोडला गेलो आहे. आज जी ॲम्ब्युलन्स आहे ती 22 गावात जाणार आहे. मी बच्चूभाऊंचंही 25 गावात जाणार आहे. बच्चूभाऊंचंही मनापासून अभिनंदन करेन, कारण आता पैसे नाही आहेत माणसांकडे, म्हणजे खर्च करणारे जे लोक आहेत त्यांचे, असं नाही, सरकारकडे नाही आहेत असं नाही, ते पोचवायला लागतील. आणि ते पोचवण्याचं काम HDFCच्या CSR फंडमधून आपण HDFCच्या CSR फंडमधून आहे. CSR तर इतका आहे, जवळजवळ नीट प्रयत्न केले तर एखाद्या जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजनमधून जेवढे पैसे मिळतात त्याच्या 10 पट तरी, किंवा समजा इकडे आम्हाला यावेळेला 700 कोटी मिळाले तर 70 कोटी इतकी अमाऊंट आपल्याला CSRमधून आणता येईल. इतकी CSRची ताकद वाढली आहे. त्यांना 5 कोटीच्या वर प्रॉफिट झाल्यानंतर 2% सक्तीने बॅलन्स शीटला दाखवायला लागतात की आम्ही सामाजिक काम खर्च केलं. त्यातले 75% 31 मार्च आधी खर्च करायला लागतात आणि जवळच्या कुठल्याही नातेवाईकाला लाभ देता येत नाही. त्यामुळे CSRमधून निर्माण होणारा फंड हा बऱ्याच जणांना कसा खर्च करायचा प्रश्न पडतो आणि त्यामुळे HDFCने दिलं खूप चांगलं आहे.